मुंबईतील पायधुनी परिसरात विषबाधेतून एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला होता। यात प्रामुख्याने कलिंगड खाल्ल्याने त्यातून विषबाधा झाल्याचा अंदाज वर्तवला जात होता। मात्र मृतांच्या शरीरात पेनकिलर सदृश घटक आढळल्याची शक्यता आता व्यक्त होते। या घटनेत आईवडील आणि त्यांच्या 2 अल्पवयीन मुलींचा समावेश होता। रविवारी उपचारादरम्यान जे रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला होता। पोस्टमॉर्टम दरम्यान हा संशयित घटक आढळल्याची माहिती मिळत असली तरी रुग्णालय प्रशासनाने याची अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही। सामान्य अन्न दूषितेमुळे इतक्या वेगाने मृत्यू होणं दुर्मिळ असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे या प्रकरणात विषारी घटक किंवा इतर कारणांचा समावेश असण्याची शक्यता तपासली जात असून फॉरेन्सिक अहवालानंतरच नेमकं कारण स्पष्ट होईल। तर नेमकं काय घडलं होतं, कसा तपास सुरू आहे आपण पाहतोय। एकाच कुटुंबातील 4घांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाकडून या प्रकरणाचा स्वतंत्रपणे तपास सुरू झाला। तर दोकाडिया कुटुंबाच्या घरातून 11 नमुने जप्त करून तपासणीसाठी पाठवण्यात आले। तर बिर्याणी, कलिंगड, माठ आणि फ्रीजमधील पाणी, कच्च्या आणि शिजवलेल्या भाताचा या नमुन्यांमध्ये समावेश आहे। कच्चे आणि शिजवलेले चिकन, खजूर आणि मसाल्यांचा नमुन्यांमध्ये समावेश आहे। तर पोलिसांकडून मृतांचे मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आणि संशयास्पद संपर्क होते का याचाही तपास सुरू झालाय। कुटुंब प्रमुख अब्दुल्ला दोकाडिया यांच्या व्यावसायिक आणि बँक व्यवहारांचा देखील तपास सुरू झालाय। दरम्यान पायधुनीतल्या या 4घांच्या मृत्यूचं गूढ अजूनही कायम आहे। तर या कुटुंबाने आधी बिर्याणी खाल्ली होती, त्यानंतर त्यांना कलिंगड खाल्लेलं होतं आणि त्यानंतर संशयास्पदरित्या या कुटुंबातील 4घांचाही मृत्यू झाला होता। शवविच्छेदन केलं गेलेलं आहे। पोटात पेनकिलर सापडल्याचं समोर आलंय। मात्र फॉरेन्सिक अहवालाचा अजूनही खरं तर अपेक्षा आहेत किंवा त्याची प्रतीक्षा आहे। 5 खाद्यपदार्थांचे नमुने तपासण्यात आलेले आहेत। त्यामध्ये चिकन असेल किंवा भाताचे नमुने घेण्यात आलेले आहेत। माठातलं पाणी या सगळ्याचे नमुने तपासले जात आहेत। तर घातपाताच्या शक्यतेची देखील तपासणी सुरू आहे। पोलिसांकडून बँक व्यवहार तपासले जातात आणि या 4घांचे फोनही तपासले जातात आणि त्यामुळे मृत्यूचं गूढ मात्र अजूनही कायम आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।